नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली चर्चा वर्ष 2026च्या राशी भविष्याविषयीची चालू आहे आणि आज या शृंखलेचा तिसरा भाग असणार आहे. आणि आजच्या भागामध्ये आपण मिथुन रास आणि मिथुन लग्नांच्या जातकांसाठी वर्ष 2026 हे कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती ही अभ्यासणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित असणार आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. म्हणजे ज्यांचे नाव हे का, की, कु, को त्याचबरोबर घ किंवा हा या अक्षरांनी सुरुवात होत आहे त्यांची नामराशी ही मिथुन असणार आहे. परंतु फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल आपली जन्मराशी आणि आपली लग्नराशी या दोन्हीनुसार पाहावे आणि अंतिमतः आपला निर्णय घ्यावा. त्याचबरोबर वैयक्तिक कुंडली पाहणे हे सुद्धा अत्यंत फलादेशासाठी महत्त्वाचे असते. ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सशुल्क मार्गदर्शन सेवा उपलब्ध आहे. त्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा. मिथुन रास आणि मिथुन लग्नांच्या जातकांचा विचार करता हे वर्ष 2026 त्यांच्यासाठी कसे असणार आहे याची आता आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. वार्षिक राशीफलाचा विचार करताना गुरु, शनी आणि राहू केतू या ग्रहांचा प्रामुख्याने विचार केला जातो. कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाल वास्तव्यासाठी असतात आणि त्यांचे परिणाम हे सुद्धा जातकावर दीर्घकाळ टिकणारे असतात आणि म्हणून येथे त्यांचा विचार केलेला आहे. संपूर्ण वर्षभर गुरु हा आपल्या अतिचारी गतीत आहे आणि तो 3 वेळा आपले राशी परिवर्तन करणार आहे. सध्या म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला हा गुरु मिथुन राशीत वक्र अवस्थेत असणार आहे. त्यानंतर 1 जून 2026 रोजी गुरु राशी परिवर्तन करेल आणि आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीमध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा नोव्हेंबर 2026 मध्ये हा गुरु सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे हा गुरु संपूर्ण वर्षभरामध्ये 3 वेळा राशी परिवर्तन करणार आहे. तर शनी हा ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्येच असणार आहे आणि राहू आणि केतू हे ग्रह क्रमशः कुंभ आणि सिंह राशीत असणार आहे. राहू आणि केतू 5 डिसेंबर 2026 रोजी आपले राशी परिवर्तन करतील आणि त्यावेळेला ते अनुक्रमे मकरेत आणि कर्केत जाणार आहेत. असे हे एकंदरीत ग्रहांची स्थिती असणार आहे. मिथुन राशीच्या जातकांचा विचार करता सध्या त्यांच्यासाठी गुरुचे गोचर भ्रमण त्यांच्या लग्न म्हणजे व्यक्तिभावत्व भावावरून होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा धनभावातून होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये ते तृतीय भावातून होणार आहे. मिथुन रास ही बुधाच्या अंमलाखाली येत असते. संवाद कौशल्य त्यांच्याकडे जबरदस्त असते. सुरुवातीचा कालखंड मिथुन रास आणि मिथुन लग्नांच्या जातकांसाठी आत्मविश्वासी बनवताना तुम्हाला दिसत आहे. तुमच्यात कर्तृत्व शक्ती ही सुद्धा वाढताना दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या हा वर्ष तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. परंतु 1 जून 2026 नंतर गुरु हा ग्रह जेव्हा धनस्थानी येईल त्यावेळेला धनसंचय होणे, धनागमन होणे यासारख्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडून येतील. कारण गुरु हा धनाचा कारक ग्रह आहे. तो जेव्हा कर्क राशीत येईल तेव्हा तुमचा आर्थिक पक्ष हा गुरु मजबूत बनवणार आहे. 5 डिसेंबर 2026 रोजी राहू केतू जेव्हा राशी परिवर्तन करतील त्यावेळेस लाभाचे योग हे सुद्धा तुम्हाला दिसून येत आहेत आणि त्यावेळेला जुन्या गुंतवणुकीतून लाभाचे योग हे सुद्धा दिसत आहे. परंतु या कालखंडात नवीन प्रकारची रिस्क घेऊ नये. आर्थिक खर्च हे सुद्धा त्याबरोबर वाढणार आहे. जे शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. विशेषतः लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. कौटुंबाचा विचार करता कौटुंबिकदृष्ट्या सुरुवातीला म्हणजे जूनपर्यंत कुटुंब सौख्य हे चांगले मिळणार आहे. भावंडांबरोबर काही मतभेद होण्याची शक्यताही सुद्धा दिसून येत आहे. 5 डिसेंबर 2026 रोजी जेव्हा राहू केतू आपले राशी परिवर्तन करतील त्यावेळेला हा राहू तुमच्यासाठी दशम राशीमध्ये येणार आहे आणि तो तुम्हाला अष्टम भावामध्ये असणार आहे. त्यावेळेला मात्र तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतःला सांभाळले पाहिजे आणि व्यापारात सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावे लागणार आहे. राहू केतू पैतृक संपत्तीची वाटणी करून देण्यासाठी हा कालखंड त्यावेळेस अनुकूल असणार आहे. प्रॉपर्टी जर विकणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी म्हणजे 5 डिसेंबर 2026 नंतर अनुकूल असणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा विचार करता जबाबदाऱ्या वाढवणारा असा हा कालखंड असणार आहे. परंतु नवीन शिकण्याची संधी ही सुद्धा तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. प्रवास योग हे सुद्धा तुमच्या राशीप्रमाणे हे येत आहेत. नोव्हेंबर नंतर करिअरला एक नवीन दिशा मिळणार आहे
आणि वर्षाअखेरीस तुमच्या करिअरमध्ये नवीन परिवर्तन होण्याची संभावना ही दिसून येत आहे. शनी हा ग्रह संपूर्ण वर्षभर तुमच्यासाठी दशम भावात असणार आहे. शनीला येथे कारकत्व मिळते, त्यामुळे करिअरसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. परंतु संयमाने वागणे हे सुद्धा गरजेचे आहे, कारण शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे आणि त्याची चाल ही धीमी असते. व्यापाराचा विचार करता सकारात्मक परिवर्तनासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. तुमच्या करिअरला योग्य ती दिशा मिळताना दिसत आहे. नवीन कामेही सुद्धा मिळताना दिसत आहे. तसेच जे परदेशी संबंधी व्यापार करतात किंवा परदेशात जाऊन व्यापार करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता करिअर बरोबर तुम्हाला दाम्पत्य संबंध हे सुद्धा सांभाळावे लागणार आहेत, कारण तुमच्या दाम्पत्य स्थानावर शनीची 10वी दृष्टी असणार आहे. त्यामुळे नात्यामध्ये उदासीनता येणे ही शक्यता दिसून येत आहे. नातेसंबंध हे त्यामुळे तुम्हाला सांभाळावे लागणार आहेत. प्रेमीजनांचा विचार करता त्यांच्यासाठी हा कालखंड ठीकठाक असणार आहे. जुने विस्कटलेले संबंध हे पुन्हा जुळण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. जर प्रेमी जीवनाचे रूपांतर विवाहात करण्याचा विचार करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड तसा अनुकूलच म्हणावा लागणार आहे. वर्षाच्या मध्यांतरी म्हणजे साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालखंडात वातावरण हे नाजूक बनलेले प्रेमी जीवनातही आणि दाम्पत्य जीवनातही असलेले दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचा विचार करता त्यांना हा कालखंड अनुकूल असणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हे वर्ष अतिशय चांगले परिणाम देणारे असे असणार आहे, परंतु मेहनत ही सुद्धा तुम्ही केली पाहिजे. एप्रिल मे या परीक्षा कालखंडामध्ये तुम्हाला ग्रहांची योग्य ती साथ मिळणार आहे आणि तुम्ही परीक्षेमध्ये यशस्वी होण्याची शक्यता ही जास्त असणार आहे. त्याचबरोबर गुरु जेव्हा लग्नी आहे त्या अशा वेळेला तुम्हाला अहंकारापासून सुद्धा दूर राहावे लागणार आहे, कारण लोक तुम्हाला अहंकारी समजण्याची शक्यता ही दिसून येत आहे. त्यामुळे समाज मन दुखावणार नाही याची शक्यता ही मिथुन रास आणि मिथुन लग्नाच्या जातकांनी घ्यायची आहे. स्वास्थ्याचा विचार करता 5 डिसेंबर नंतर तुम्हाला स्वास्थ्यविषयक तक्रारी ह्या उद्भवू शकतात. या संपूर्ण वर्षभराच्या कालखंडात तुम्ही तुमची वाणी ही सुद्धा मधुर ठेवली पाहिजे, कारण वाणीमध्ये कटुता येण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. त्याचबरोबर स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घेणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कामाच्या व्यापाने तुम्ही थकून जाऊ शकणार आहात आणि त्यासाठी नियोजनपूर्वक जीवनशैलीचा अवलंब करणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला थोडा का होईना हा वेळ दिला पाहिजे. मिथुन रास आणि मिथुन लग्नाच्या जातकांसाठी वर्ष 2026चा मूलमंत्र म्हणून बोलण्याआधी तुम्ही विचार केला पाहिजे आणि मगच बोलले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी ती योग्य वाचणे आणि त्याचा विचार करणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आणि त्याचबरोबर वादविवादापासून दूर राहणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. नातेसंबंधात अहंकार येऊ देऊ नये. विशेषतः दाम्पत्य जीवनात तुम्ही अहंकारापासून दूर राहिले पाहिजे. नोकरीचा विचार करता 1 जून 2026 नंतर नवीन जबाबदाऱ्या या तुमच्यावर पडण्याची शक्यता दिसून येत आहे, परंतु त्याचबरोबर वरिष्ठांचा विश्वास हा सुद्धा तुम्ही संपादन करू शकणार आहात. बढती मिळता थांबण्याची शक्यता आहे, परंतु तरी देखील तुम्ही तुमच्या कामामध्ये कसूर करू नका, कारण शनी महाराज हे कर्मभावात आहे. त्यामुळे ते तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, परंतु फळ देण्यास विलंब हा मात्र लागणारच आहे. पार्टनरशिपमध्ये जर व्यापार करत असाल तर कागदपत्रांची संपूर्ण पूर्तता केल्याखेरीज त्याचा विचार करू नका. जून 2026 ते ऑक्टोबर 2026 आर्थिकदृष्ट्या आणि कौटुंबिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे. आणि उपाय म्हणून मिथुन रास आणि लग्नांच्या जातकांनी श्री गणेशाची आराधना करावी. खोटे बोलणे हे त्यांनी टाळले पाहिजे आणि गरजूंना शक्य ती मदत केल्यास तुम्हाला सुद्धा वर्ष 2026 हे अनुकूलरित्या जाण्यास कोणतीच अडचण येणार नाही. अशा रीतीने आज आपण वर्ष 2026चे वार्षिक राशीफळ मिथुन राशी आणि मिथुन लग्नांच्या जातकांसाठी कसे असणार आहे याची माहिती करून घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण कर्क रास आणि कर्क लग्नांच्या जातकांसाठी वर्ष 2026 कसे असणार आहे याची माहिती करून घेणार आहोत. आज येथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.